भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कचोऱ्या केल्या जातात, पण आमच्या महाराष्ट्रातली शेगाव कचोरी ही नंबर 1 कचोरी आहे। हुबेहूब जरी शेगावची कचोरी मी नसेल बनवली तरीसुद्धा सिमिलर त्याच पद्धतीची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर चला बनवायला सुरुवात करूया। इथे जे सुके मसाले घेतलेले आहेत ते डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते नक्की चेक करा। आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत। सुरुवातीला हे सगळे जे सुके मसाले आहेत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बेसन आणि पंढरपुरी डाळ घेतलेली आहे। सुके मसाल्यामध्ये धने, जिरे आणि बडीशेप एवढंच आहे। भाजून घ्यायचं आहे, खमंग थंड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये त्याचं फक्त आपल्याला भरड करायची आहे। लक्षात घ्या, भरड करणं गरजेचं आहे, पावडर करायची नाहीये। आता ओला मसाल्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, तुम्ही ज्या पद्धतीने तिखट खात असाल त्याच प्रमाणामध्ये मिरच्या घ्या। कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। पाणी न घालता मिक्सरला आपल्याला याची सुद्धा भरड करायची आहे। त्याच्यानंतर पंढरपुरी डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी। या रेसिपीमध्ये आपण 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी पंढरपुरी डाळ किंवा याला डालिया म्हणतात त्याची पावडर करून घेतलेली आहे। थोडीशी रवा अशी याची पावडर करून घेतलेली आहे। 3 वाटी मैदा घेतलेला आहे। या रेसिपीपासून माझ्या 20 कचोऱ्या तयार झाल्या होत्या। 3 वाटी मैद्यासाठी इथे आपण 3 टेबलस्पून कच्चं तेल घेणार आहोत। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। 3 टेबलस्पून कच्चं तेल हाताने आधी मैद्याला नीट चोळून लावूया। खूप जास्त मोहन इथे आपल्याला यूज करायचं नाहीये। तेल हे नीट मैद्याला लागल्यानंतर बघा अशी मूठ बनवली आहे। मूठ खूप जास्त घट्ट नाहीये, लगेच तुटून जाते। आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हा मैदा भिजून ठेवायचा आहे। खूप जास्त घट्ट मळायचा नाही आहे। मैदा झाकून आपण अर्धा तास ठेवणार आहोत। आधी नीट मळून घ्या आणि अर्धा तास त्याला झाकून ठेवा। आता सगळ्यात महत्त्वाची कृती, आतलं सारण। साधारणपणे 6 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण थोडं जास्तच आपल्याला ठेवायचं आहे। सुरुवातीला हा हिरवा वाटण आपण परतून घेऊया। त्याच्यामध्ये सगळी भरड टाकूया। त्याच्यामध्ये धने, जिरे होते। एक अर्धा वाटी इतकं पाणी घातलेलं आहे। हळद घातलेलं आहे, लाल मिरची पावडर आहे आणि हिंग आहे आणि मीठ आहे। लाल मिरची फक्त मी रंगासाठी घातली होती आणि 1 टीस्पून त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातली। भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलेला आहे आणि झाकण लावून हा जो मसाला आहे आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं स्लो गॅसवरती नीट शिजून घ्यायचा आहे। हा मसाला खूप महत्त्वाचा आहे। याची जी टेस्ट आहे ही सगळी या मसाल्यामध्ये आहे। आता बघा हा जो मसाला आहे, आता यामध्ये 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी पंढरपुरी डाळीची पावडर जी केली होती ती टाकलेली आहे। ह्याला डाळ सुद्धा म्हणतात। आता हे सगळं नीट परतून घेऊया। ही जी सगळी प्रोसेस होती ही मंद आचेवरतीच केली होती। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता चमच्याने दाबून दाबून सगळा जो हा मसाला आहे हा बेसनला नीट चिकटला पाहिजे। ज्या पद्धतीने आपण झुणका करतो ना त्याच पद्धतीने इथे आपल्याला बेसन शिजून घ्यायचं आहे। बघा सगळं तेल आणि हा जो मसाला आहे हा बेसनला व्यवस्थित कोट झालेला आहे। आता या ठिकाणी मी अर्धी वाटी पाणी घेतली होती आणि पाण्याचा हबका देत देत हे बेसन शिजून घेतलं होतं। आपल्याला बेसन झाकून शिजवायचं नाहीये, पाण्याचा हबका द्यायचा आहे, बेसन परतून घ्यायचं आहे, परत पाण्याचा हबका द्यायचा आहे। मला या पूर्ण रेसिपीसाठी अर्धा वाटी इतकं पाणी लागलं होतं, पण तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे हे कमी जास्त लागू शकतो। खूप जास्त पाणी घालून आपल्याला हे पिठल्यासारखं करायचं नाहीये। बघा पाण्याचा हबका द्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे, परत पाण्याचा हबका द्यायचा आहे। मला अर्धा वाटी इतकंच पाणी लागलं होतं। हे जे आपलं बॅटर आहे ना हे खूप जास्त ओलसर नको आहे। आता जेव्हा हे पूर्णपणे शिजून होईल शेवटला 1 टीस्पून ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घातला होता, भरपूर कोथिंबीर घातली होती आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला होता। मी जो लिंबू वापरला होता हा खूप मोठा होता, पण अर्धाच लिंबाचा रस मी यामध्ये घातलेला आहे। लिंबाच्या रसाच्या जागी तुम्ही या रेसिपीमध्ये 1 टीस्पून आमचूर मसाला घातला तरी सुद्धा चालेल। परत सगळं परतून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। साधारणतः 20 मिनिटं लागली होती मला ही पूर्ण रेसिपी तयार होण्यासाठी। 10 मिनिटं सुरुवातीचा मसाला बनवण्यासाठी आणि बेसन घातल्यानंतर 10 मिनिटं। आता ह्याला पूर्णपणे थंड करायचं आहे।
थंड झाल्यानंतर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत, ज्या पद्धतीने आपण पीठ कुस्करतो किंवा कालवतो त्याच पद्धतीने याला नीट आपल्याला मळून घ्यायचं आहे। मळताना जर तुम्हाला वाटते की खूप सुकं आहे तर ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाका आणि मळून घ्या। मला अजिबात तेलाची का पाण्याची गरज नव्हती पडली। खूप छान असे बघा गोळे तयार झालेले आहेत। आपण जेव्हा गोळे बनवणार आहेत ना, हे गोळे बांधले जातात, अजिबात सुटत नाहीत। लाडूसारखे गोळे इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। खूप मोठे मोठे गोळे नको आहेत, एक छोटेशा पेढ्यासारखे गोळे बनवलेले आहेत। हे 20 तयार झालेले आहेत। आता अर्धा तास झाला होता। मैदासुद्धा परत एकदा मी मळून घेतलेला आहे आणि मैद्याचे सुद्धा एकाच आकाराचे 20 गोळे करून घेतले। ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीच्या आतमध्ये सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे कचोरी भरून घ्यायची आहे। शेगावची कचोरी थोडी साईजला मोठी असते, त्याच्यामुळे थोडेसे मोठे गोळे घेतलेले आहेत। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत, हातामध्ये गोळा घेतल्यानंतर थोडंसं 2-3 वेळा त्याला घडी घालायची आहे, त्यामुळे ते खूप छान असे खस्ता होतात। मध्ये हा एक गोळा ठेवलेला आहे सारणाचा आणि पूर्णपणे ह्याला पॅक करून घेतलेला आहे। आता जे पुरणपोळी करतात त्यांना ते सहज जमेल इतकं सोपं आहे कचोरी भरायला। भरल्यानंतर अशा हाताने थोडीशी दाबून ठेवायची आहे। या सगळ्याच कचोऱ्या या पद्धतीने बनवून ठेवायच्या आहेत। कचोरी भरून झाल्यानंतर आपण तिला लाटून सुद्धा घेणार आहोत। आपण दोन्ही बाजूने उलटी सुलटी करून कचोरी लाटून घेणार आहोत। समजा तुम्हाला एकाच वेळेला सगळ्या कचोऱ्या नसेल करायच्या, कचोऱ्या लाटून घ्या, एका डब्यामध्ये पॅक करा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या। 2 दिवस हे फ्रीजमध्ये छानपैकी राहतात। जेव्हा तुम्हाला तळायच्या असतील अर्धा तास आधी बाहेर काढा आणि मस्तपैकी खरपूस तळून घ्या। बघा दोन्ही बाजूनी मी त्याला तळून घेतलेला आहे। इथे एक मी नॅपकिन घेतला होता आणि नॅपकिनवरती सगळ्या कचोऱ्या रचून ठेवल्या होत्या, जेणेकरून कचोऱ्या सुकून जाणार नाहीत। नॅपकिन हा हलकासा ओला होता। सगळ्या कचोऱ्या याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। कचोरी लाटताना दोन्ही बाजूनी लाटून घेणं गरजेचं आहे। बाजूला तेल सुद्धा मी तापत ठेवलं होतं। आता तेल हे मंद आचेवरती तापवायचं आहे। त्याच्यामध्ये कचोरी सोडलेली आहे। सुरुवातीला कचोरी खाली बसेल आणि हळूहळू कचोरी वरती यायला सुरुवात होईल। सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही मंद आचेवरतीच होती। बघा हळूहळू कचोरी आपली वरती आलेली आहे, तेलामध्ये तरंगा लागलेली आहे। मग तिला मी उलटी केलेली आहे। एकदा का कचोरी खालून वरती आली किंवा त्याला उलटी सुलटी करतच आपल्याला तळून घ्यायची आहे। कचोरीचा रंग हा हलकासा खरपूस येईपर्यंत, हलकासा पिवळाचा छटा येईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहोत। अप्रतिम चवीची अशी आपली ही कचोरी तयार झालेली आहे। नक्की ही रेसिपी बनवून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। शेगाव कचोरी या हिरव्या मिरच्यांबरोबर सर्व केली जाते, त्याच्यामुळे काही हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत। हुबेहूब जरी शेगावची चव नसेल तरी अप्रतिम चवीच्या अशा ह्या आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। ज्यांनी पण ह्या माझ्या कचोरी खाल्ल्या आहेत त्यांनी या कचोरीचं कौतुकच केलेलं आहे।